सलामी दिली जाते। एक तगडी कुस्ती आहे। नाता पवार नंदीवाले समाजाचा पोरगा आहे, पण महाराष्ट्र गाजवला, बाहेरच्या देशातून पदक आणलं। या भारत देशाचा तिरंगा झेंडा उंचवला याच पैलवानने। पायाला निकॅप लावलेला नाता पवार आणि समोरचा अभिजित भोसले। आखीव आणि रेखीव तब्येतीची दोन्ही पोरं, कामाचा तेवढा अंगात आहे, बिनकामाचं सगळं जाळून टाकलंय। कष्ट आहे कष्ट। पाट 4 वाजल्यापासून बैठक मारावी लागते, सपाटी मारावी लागते, हौदा तोडावा लागतो, लढत करावी लागते, तवा पैलवान घडतो। पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन, साधू संतावणी राहून, रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात। तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची किती मोठी जोड होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग। पण समाजात माणसासारखं वागायचं कसं आणि माणसासारखं जगायचं कसं हे शिकवते ती लाल माती। दत्ताभाऊ जाधव आत या। माती आणि माता वेलांटीचा फरक आहे। जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती। म्हणून हीच नाती, हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात। कुस्तीला सुरुवात झालेली आहे, तगडी कुस्ती लागलेली आहे, सगळा इचू माल इथं आणलेला आहे। शाबास। दत्ताभाऊ जाधव यांची पंच म्हणून नियुक्ती आहे। फक्त 10च मिनिटांमध्ये या राज्याचे ग्रामविकास मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक असलेले, या जिल्ह्याचे लोकप्रिय असे नेतृत्व असलेले सन्माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचं आगमन इथं होते। आणि या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेला पुन्हा एकदा इथं बघणार आहोत। कुस्ती करा पैलवान। पुढचे दोन्ही पैलवान आलेले आहेत, एक कुस्ती लावून घेताय का बघा। जाहिरातवरच्या फोटोतल्या कुस्त्या लागल्यानंतर एक एकच चालणार आहे। रामा शेळके, अण्णा यमगार, रियाज नदाब, निकेतन पाटील। खट्ट कुस्त्या, काटा कुस्त्या, जोडी जोड, तोडीस तोडाच्या कुस्त्या। हे बघा, समोर उभारलेले सगळे प्लीज बाजूला सरका बरं। स्टेजच्या समोर बाजूला सरका ना प्लीज। इथं समोर उभारलेले बाजूला सरका, हात जोडून कळकळीची विनंती। युवा नेते शिवराज भैया झुंजे यांचं आगमन झाले। शिवराज भैया झुंजे यांचं स्वागत। आबामाळी आरळेचे वस्तात, आपण मैदानवरती या। आबामाळी आरळेचे वस्तात, या बोरामणी गावामध्ये अनेक रती महारथी पैलवान घडले। पहिली गदा या सोलापूर जिल्ह्याला कोणी दिली असेल तर या बोरामणी गावाने। सुंदर जवळकेचे पिताश्री सर्जीराव जवळके, आपण पंच म्हणून आखाड्यात या। कैलासवासी पैलवान इस्माईल शेख, कैलासवासी पैलवान अप्पालाल शेख महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते कैलासवासी पैलवान सिद्धोअण्णा साखरे। मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हे पैलवान आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या नावाचा उल्लेख या लाल मातीच्या युवा नेते शिवराजजी झुंजे यांना विनंती आहे, कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात यावं। शिवराजजी झुंजे यांनी मैदानात यावं अशी विनंती। कुस्ती करा, डाव प्रतिडाव पाहिजे। कुस्ती करा। अण्णा यमगार,
रामा शेके पैलवान आलेला आहे. यमगर पैलवान आत या. आबा माळी पंच असतील पुढच्या कुस्तीसाठी. जुने पंच विश्रांती घ्या. निकेतन पाटील आत या. मुन्नादा जरा आत येता का आपण? 2 मिनिटं फक्त आत या. मला एक आठवण जरा एक सांगायची या. हे मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी या गावचे सुपुत्र. सांगीव नाही ऐकीव नाही, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेली एक कथा सांगतोय. 1998 ला बलवडीच्या मैदानमध्ये या पैलवानला जोड आहे का म्हणून या मुन्नालाल शेख पैलवानला आखाड्यात फिरवत होते. 25 दिल्लीवाली पळत आलते. बरोबर आहे का मुन्नादा? आणि शंकरांना पुजारी सांगितलं अरे येतो मुन्नालाल शेख आहे. लगेच माघारी पळाली. त्यांना माहितच नव्हतं. मुन्नालाल शेख नाव माहित होतं पण पैलवान माहित नव्हता. एवढं मोठं नाव होतं या महाराष्ट्राच्या कुस्तीत. खरोखर हलगीवाले उठा पटकन, आत बोलत आहेत, उठा पटकन. आज भारतीय रेल्वेमध्ये मुन्नालाल शेख पैलवान टीसी म्हणून आहेत. 1.25 लाख रुपये पगार आहे. या लाल मातीनं जन्माची भाकरी दिली आणि खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं झालं. बोरामणी गाव संपूर्ण महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात खऱ्या अर्थानं बोरामणी गावाने बोरामणी गावचं नाव केलं. या शेख घराण्याने, या शेख फॅमिलीने. बस चला पुढच्या कुस्त्या लावण्यासाठी मी आमंत्रित करते मैदानामध्ये संजय पाटील, शिवशरण विभूते, भगवान भोसले, शंकर काका वडजे, वजीर मुजावर, पैलवान इंडे, तम्मा बिराजदार, विश्वनाथ पैलवान, रमेश केत या सगळ्या मान्यवरांनी मैदानात यावं अशी विनंती. हलगीवाले थांबा. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते पैलवान संजय पाटील, शिवराज विभूते, भगवान भोसले, शंकर काका वडजे, वजीर मुजावर, पैलवान इंडे, तम्मा बिराजदार, विश्वनाथ पैलवान, रमेश केत लवकरात लवकर मैदानामध्ये आपण कुस्त्या लावण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती. सोमनाथ उर्फ गड्डू अण्णा पटणे यांचा सर्व मित्र परिवार इथं हजर झालेला आहे. आपला सहकारी एक कुस्तीचं मैदान घेतोय. ज्या लाल मातीनं, ज्या कुस्तीनं आपल्याला जनमानसामध्ये स्थान निर्माण करून दिलं, ती लाल माती आणि त्या लाल मातीचं देणं द्यायचं असतं. यासाठी कोळेगावचे श्री अप्पा पाटील यांचं स्वागत आहे. मुळेगावचे अप्पा पाटील यांचं हार्दिक स्वागत आणि विनंती आपण स्टेज वरती यावं. 25 ते 30 लाख रुपये खर्च करून एवढं मोठं मैदान घेतलं आणि सर्व मित्र परिवार गुड्डांचा आज इथं उपस्थित झाला. कोल्हापूरला क्रीडा प्रबोधनीला सराव करत होते. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग सरांसारखे वस्ताद होते. राम सारंग सरांनी राष्ट्रकुलला नंबर काढला 71 देशामध्ये. ते राम सारंग सर गड्डू अण्णा पटणे यांना वस्ताद होते. आणि अभिजित भोसले पैलवान पंचाच्या निर्णय मी पुन्हा एकदा मैदानात आमंत्रित करते संजयजी पाटील, शिवराजजी विभूते, भगवान भोसले, शंकर काका वडजे. चला बरं पटकन या मैदानात. बोला. याचबरोबर वजीरजी मुजावर, पैलवान इंडे, तम्मा बिराजदार, विश्वराज पैलवान आणि रमेश केत यांनी लवकरात लवकर मैदानामध्ये पुढची स्पर्धा सुरू करण्यासाठी यावं अशी विनंती. हो बोला. पैलवान शिवराज भैया झुंजे. शिवराज भैया हात वरती करा. आखाड्यात आलेले आहेत आणि एका कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी दिली जाते. वजीर मुजावर आखाड्यात या. वजीर मुजावर महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,
उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सोळ, पैलवान विनोद चौगुले, या महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज पैलवानवर ज्यांच्या कुस्त्या झाल्या असे पैलवान मुन्नालाल शेख, उनका भी एक जमाना था, आखाड्यात आलेले आहेत. अमर भालेराव, आपल्याला विनंती, आखाड्यात या. अमर भालेराव, कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी दिली जाते. आप्पा पाटील कोळेगावचे सरपंच आप्पा पाटील, आपण या आखाड्यात या. आप्पा पाटील यांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर मैदानात यायचंय. त्यांच्यासोबत मी एक मिनिट. सागर दादा कत्ते यांनाही विनंती, आपण उपसरपंच मुळेगावचे उपसरपंच शिवराज जाधव, आपण आखाड्यात या. मी मैदानामध्ये आमंत्रित करते सागर दादा कत्ते यांना. सागर दादा कत्ते यांनी मैदानात यावं अशी विनंती. आबा माळी पंच म्हणून आखाड्यात या. शिवराज विभूते, आपण या आखाड्यात या. तनपुरे संजय तनपुरे, बबलो सुतार, चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार आहे, नोंद घ्या. कुठली कुस्ती लागते बघा. पैलवान रामा शेळके, हात वरती करा. हनुमान आखाडा पुणे, वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा. अण्णा यमगर, हात वरती करा. बेनापूर, वस्ताद राजेंद्र शिंदे यांचा पट्टा. अशी कुस्तीची सलामी दिलेली आहे. दोन्ही पैलवानला शुभाशीर्वाद दिलेला आहे. आता पाहुणे स्थानपन्न व्हा. एक पंच थांबतील, बाकी 2 कुस्त्या 2 पंच, बाकी सर्वांनी बसा. आबामाळी पंच असतील. संतोष पडळकर पैलवान पुढच्या कुस्तीसाठी आपली पंच म्हणून नियुक्ती आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संतोष पडळकर, बारामती. आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य नामदार जयकुमारजी गोरे आणि अक्कलकोट नगरीचे लोकप्रिय असे नेतृत्व, या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सचिन दादा कल्याण शेट्टी यांचं आगमन या ठिकाणी होते.